सोनल, अगं सोनल, चहा झाला की नाही? मला गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला? विमलताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई, अहो साखर संपली आहे, थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो. मग तू लक्ष का ठेवलं नाही? जा आता पटकन घेऊन ये, विमलताई म्हणाल्या. आई, अहो माझ्याकडे पैसे नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे की या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिले नाही, त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे, सोनलने सांगितले. अगं घरात आजारी माणूस आहे, त्याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? या सगळ्याची शिक्षा आम्हाला या वयात भोगायची का? आणि साखर आणायला तुझ्याकडे 20-30 रुपये देखील नाहीत. विमलताई आता चिडल्या होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं समजून घ्यायला शिका. एक दिवस चहा नाही प्यायला तर काही होत नाही, असं म्हणत सोनल रागाने तिच्या खोलीत निघून गेली. विमलताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या. या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्यांमध्ये मोल कधी जाणणार ही मुलं, असं स्वतः म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी मोहनरावांसाठी चहा केला आणि त्या चहा आणलेला ब्रेड घेऊन खोलीत गेल्या. मोहनरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निश्चित पडून होते. परिस्थिती पुढे हतबल झाले होते. त्यांनी विमलताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या, चला, गोळ्या घ्यायच्या आहेत. आता पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला. विमलताई चिडून बोलल्या. माफ कर मला, मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं, मोहनराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना? भोगा आता, काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा. विमलताई चिडून बागेत निघून गेल्या. मोहनराव चहा पाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळ त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 30 वर्षापूर्वी मोहनराव जाधव खिशात अवघे 20 रुपये घेऊन नगरला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहीत नव्हते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून अवेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी चपल्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जाधव फुटवेअर नगरमधील सुप्रसिद्ध चप्पलचं दुकान बनले. नंतर त्यांचे लग्न झाले. विमलताईंना दिवस गेले. मोहनरावांनाही मुलगी पाहिजे होती म्हणून त्यांनी लिंग तपासणी करून मुलगी आहे म्हणून 3 वेळा खाली केल्या व चौथा वंशाचा दिवा म्हणजेच राजेश झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. राजेश मोहनरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे मोहनरावांनी हर एक सुख त्याच्या पायापाशी आणून ठेवलं होतं. राजेशला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवय नव्हती. विमलताईंनी मोहनरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, पण मोहनरावांनी ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणतात ना, अति लाड उतू जातो, असंच राजेशला नको त्या गोष्टीचे नाद लागले. मठ्ठा खेळणे, कमी दिवसात जास्त कमवण्याच्या नादात त्याने जमीन आणि दुकान गहाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. मोहनराव तर अगदी परवापर्यंत मुलांच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्या कर्जाचे हप्ता भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते, पण अचानक त्यांना अर्ध पॅरेलिसने ग्रासले. ते अंथरुणाला खिळले आणि मग राजेशवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला आणि आता फक्त मोहनरावाकडे होतं ते फक्त घर हक्काचं.
त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी मोहनरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी विमलताईंचं ऐकून राजेशला स्वावलंबी बनवले असते तर आज ही परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नाही. पायाच्या आवाजाने मोहनराव भानावर आले. बघतात तर राजेश त्यांच्या खोलीत आला होता. मोहनरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला? म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. मोहनरावांनी कासनुक्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे, राजेश बोलला. राजेशचे बोलणे ऐकून मोहनरावांना बरं वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे राजेशकडून मागून घेतली. पण कमी दिसत असल्याने त्यांना काही वाचता आले नाही. त्यांनी थरथरता हात मायेने राजेशच्या डोक्यावरून फिरवला. राजेशने त्यांच्या हातात पेन दिला. तितक्यात विमलताई आल्या. त्या खोलीत आल्या आणि राजेशला मोहनरावाच्या खोलीत बघून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या समोर बसला होता. राजेश, तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? विमलताईने विचारले. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलो होतो. असू दे, नंतर येतो, असं म्हणत राजेश घाबरत तिथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून विमलताईंना जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईने विचारले. अगं बघ, माझा मुलगा, किती काळजी त्याला आपली, त्याने विमा काढलाय आपला. मोहनराव थरथरत्या आवाजात म्हणाले. होय, बरं, बघू बरं मग. असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद, ताई राजेशला बोलल्या. अगं असू दे आई, मी नंतर कधीतरी येईन सही घ्यायला, बाबांना आराम करू दे. असं बोलत राजेश तेथून निघू लागला. तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं ते तो कागद. पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक नजर राजेशकडे टाकली आणि राजेश त्याच एका कानाखाली लावली. लाज नाही वाटत तुला? बाबांना अजून किती फसवणार आहे? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस. अरे, तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांजोटी राहिले असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला? अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर तर राहिलं आहे, बाकी सगळं तर विकून मोकळा झालास. लाज नाही वाटत तुला वडिलांना फसवताना? विमलताई आता चांगल्याच भडकल्या होत्या. आई, अगं मी इतका अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल झाले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? राजेश आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून सोनल, त्याची बायको, सुद्धा तिथे आली. तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळे भोगत आहेस. तुम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तुझं म्हाताऱ्या आई वडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे? सगळं काही आम्ही आमच्या जीवावर करतोय. याचा इलाजसुद्धा माझे दागिने मोडून करतोय. हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय कळणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना. विमलताईंचा पारा चढला होता. आई, अहो, पुढे मागे दुसरे घर करता येईल. आता हे विकून भाड्याने कुठेतरी यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. सोनल बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, ताई बोलल्या. आम्ही वेगळं राहतो. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघेही काहीतरी करून खाऊ, सोनल म्हणाली. खुशाल वेगळं राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बास, आता पुरे झालं, जा इथून, त्यांना आराम करू दे, विमलताई म्हणाल्या. दोघे पण रागात खोलीच्या बाहेर निघून गेले.
ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. मोहनराव गुपचूप पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता, तो पण गेला ह्या विचारात. ते शांतपणे झाले. असेच काही दिवस गेले. राजेश आणि सोनलने विमलताई आणि मोहनरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेतरी गेले होते, कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एका संध्याकाळी विमलताईंनी राजेश आणि सोनलला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे, विमलताई बोलल्या. त्यांना वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चातापात हे घर तुम्हाला देणार नाही. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे याचं पुढे काय करायचे हा पूर्णपणे यांचा निर्णय आहे. त्या दोघांना 2 आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत. विमलताई शांतपणे बोलत होत्या. काय, कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढलं तुम्ही. मी कोर्टाची पायरी चढणार आता. बास, मला माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही. राजेश संतापून म्हणाला. हो, कुशाल कोर्टाची पायरी चढ. मोहनराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या मुलासोबत? हो, खूप लाडका माझा मुलगा. तुला माहिती आहे, तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं 3दा. ह्याचीच शिक्षा देवाने मला दिली आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. त्यानंतर मुलगा आहे हे समजताच किती आनंदी झालो मी, कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. आणि म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची, लाडाने बिघडला आहेस तू. पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे. पण आज 4 चौघात माझं नाक कापलं तू. माझी कष्टाची कमाई गमावलीस. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता, पण परवा तू माझा विश्वासघातच केला. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास, पण तू तर आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथी बरी. पुरे झाले आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आईबापांनी कधी मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला, असं म्हणून दोघे खोलीत निघून गेले. राजेशला आता मात्र त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. 2 आठवडाभराने त्याला आणि सोनलला घर सोडून जावं लागलं. त्यानंतर विमलताई आणि मोहनरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्याच्यासाठी उघडलेच नाही आणि उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी 1 खोली आणि बाकीच्या खोली भाड्याने दिल्या. भाड्याच्या पैशातून ते मस्त आयुष्य जगू लागले. एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.